साधन कठिनई लागत जप तप साधन कठिनई लागत जप तप साधन खर्चत नहीं गठड़ी गठड़ी खर्चत नहीं गठड़ी भजोरे भैया राम गोविंद भजोरे भैया राम गोविंद हरि भजोरे भैया राम गोविंद हरि। संत राष्ट्रसंतांनी, तुकाराम महाराजांनी, रामदास स्वामींनी, एकनाथ महाराजांनी, प्रभू रामचंद्रांनी, भगवान श्रीकृष्णांनी, येशू ख्रिस्तांनी, गौतम बुद्धांनी, महावीर वर्धमानांनी, मोहम्मद पैगंबरांनी नाम जे सांगितलं, हरिभजन सांगितलं, त्याच्यामध्ये 2 पैसे लागले का बाबाजी? मी आता 1974 पासून कीर्तन करतो, आज मला 50 वर्ष झाले. 2 पैसे लागले का कीर्तन ऐकायला तुम्हाला? म्हणाव कोणी अनंत महाराजांनी कीर्तन केलं 200 रुपये घेऊन गेला म्हणून. मला नाही लागले पैसे, लाखानं पैसे तुम्ही खर्च करता भागवतासाठी. आई बहिणीच्या कापसाचे पैसे, तुरी मोडून कमरा जाते राजे हो. आमच्या भाऊ भांडा एखादं खराचं दुकानला तर खर्रा घोटू कंबर जाते त्याची राजे हो. त्याच्याकडून 500 रुपये, आमच्या बाईकडून 500 रुपये, त्याच्याकडून 1000 रुपये वर्गणी करता, त्या बोक्याचे पोट भरता. का तुम्हाला देव कळर राजे हो? जन्म 17 जन्म जाल, देव कळणार नाही, कधी सुख होणार नाही. लक्षात घ्या. अंगी नाही प्रेम झरा, देव काय करील बिचारा. त्याग नाही अंगी, नाही प्रेम झरा, भक्तीच्या उदरा गेला नाही. ज्याची दिनचर्या शुद्ध नाही झाली, वासना निमाली नाही कदा. विचार केला पाहिजे ना आपण विचार नाही करू लागलो. आपण आहारी जातो त्यांच्या चमत्कारच्या गोष्टी, आडंबराच्या गोष्टी, मोठमोठा उडंबर, अंधश्रद्धेशी आणुनिया पुर, लोकी रुजविती मिथ्याचार. ऐशा उत्सवांचे प्रकार विचित्रचे असती. आपल्या समाजामध्ये मोठे मोठे प्रकार होत आहे धर्मांचे, भक्तीचे, परंतु सगळ्या अंधश्रद्धेची पेरणी आहेत. लक्षात घ्या. म्हणून आपण थोडंसं विचार केला पाहिजे. देव आळवावा म्हणी आपल्या मनामध्ये विचार, कारण हा अंतर्मनाचा विषय आहे, बहिर्मनाचा नाही आहे. म्हणून संत लिहितात 10:30 वाजले, बंद करायचं का चालू द्यायचं? ठीक आहे, लक्षात घ्या. अंतर्मुख वृत्ती करावी परमात्मा, अंतर्मुख वृत्ती करावी परमात्मा, अंतर्मुख वृत्ती करावी परमात्मा, अंतर्मुख वृत्ती करावी परमात्मा, अंतर्मुख गावी सर्वथा बहिरंग, गावी सर्वथा, गावी सर्वथा बहिरंग. त्या
गावी सर्वथा बहिरंग त्या गावी सर्वथा बहिरंग त्या गावी सर्वथा बहिरंग 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 अंतर्मुख बुद्धी करावी परमार्था अंतर्मुख बुद्धी करावी परमार्था अंतर्मुख बुद्धी करावी परमार्था अंतर्मुख वृत्ती करावी परमार्था आणि त्या गावी सर्वथा बहिरंग. म्हणून मित्र हो, आजच्या प्रसंगी मी तुम्हाला संतांच्या वतीने आवर्जून सांगू इच्छितो की परमार्थ करत असताना, भक्ती करत असताना, ध्यान प्रार्थना करत, व्रत वैकल्य करत असताना मी असं कधीच म्हटलं नाही आणि म्हणणार नाही. संतांनी ते म्हटलं नाही तुम्ही भजन पूजन करू नका, व्रत वैकल्य करू नका, तपतीर्थाला जाऊ नका, भागवत ऐकू नका, शिवपुराण ऐकू नका. अरे ते लिहिले साधू सज्जनांनी, ते ऐकण्यासाठीच लिहिले ना. परंतु मित्र हो, जयाचे चित्त चंचळ होय तयाने ग्रंथ सोडूची नये, सोडिता अलभ्य होय लाभ येथीचा. वाचत असताना, ऐकत असताना प्रत्येक गोष्टीनं प्रेमाविनं भजन, नाकाविना मोती, अर्थाविन पोती वाचुनी काय. तुका म्हणे ज्याला अर्थी नाही भेटी, तयाशिवाय गोष्टी बोलू नये. म्हणून प्रत्येक शब्दाचा अर्थ करा. काल परस मी म्हटलं, लक्षात द्या, अर्था वाचून कळले का रे शब्दांच्या पलीकडले. जे शब्द आपण ऐकतो आमच्यासारख्याच्या तोंडून, त्या शब्दाच्या मध्ये अर्थ असतो. तो अर्थ जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही तिथपर्यंत ऐकणं सांगणं विनाकार होते बाबाजी, मार्ग कळत नाही. आजच्या प्रसंगी महाराजांनी आपल्याला एकच शिकवणूक सांगितली आहे, देव आळवावा म्हणी. देवाचे चरित्र नाठावे सर्वता, विनोदाची कथा गोड वाटे, ही आपली आजची स्थिती आहे. आम्हाला विनोदाच्या कथा पाहिजे, आकर्षक आणि चमत्काराचं अवडंबर पाहिजे. संतांचं चरित्र, देवांचं चरित्र, देवांचा आदर्श आम्हाला नको आहे. अशी मानसिकता आमची झाल्यामुळं मित्र हो, जगामध्ये, समाजामध्ये, कुटुंबामध्ये, व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा कल्लोळ आहे. नाही तर हा कल्लोळ मिटवण्याचा पराक्रम भक्ती. हा भक्ती कल्लोळ वाढवण्याचा प्रयत्न नाही. भक्ती ही समाजाचं, दीनदुबळ्यांचं, आई बहिणींचं रक्षण करणारी गोष्ट आहे मित्र, शोषण करणारी नाही. हे पक्क लक्षात घ्या. मग तुम्ही गावागावातून पैसे काढता, धनसंग्रह करता, 2 लाख 4 लाख 10 लाख गावातून चाऊ देता. साधं आपल्या बसस्टँड, आपल्या गावचं चौक आहे, तिथं आमची आई बहीण लघवीला लागली तर मुत्रीघर बांधून होत नाही तुमच्याच्यानं. 4,000चं 4 लाख तुम्ही या पैशासाठी करता. कोणता देव सापड तुम्हाला पैशानं? देव सापडतं पैशानं. आम्हाला गरज नाही वाटली 50 वर्षात पैशाची, तुम्हाला कशी वाटते? थोडा विचार केला पाहिजे ना. आपण विचार करत नाही. म्हणून साधू संतांनी प्रत्यक्ष दैवत ऐकलं, गुरु. राष्ट्रसंतांचा देव कोणता आहे? गुरुदेव, श्री गुरुदेव. गुरु सारिखे दैवत नाही नाही त्रिभुवनात, 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 गुरु सारिखे दैवत नाही. ब्रह्मा विष्णू रुद्र सर्व गुरु भक्ती करत, ब्रह्मा विष्णू रुद्र देव गुरु भक्ती करता सर्व, गुरु भक्ती करीती सर्व, गुरु भक्ती करती सर्व. ब्रह्मा विष्णू रुद्र देव गुरु भक्ती करीती सर्व, गुरु भक्ती करीती. कृष्ण सांदीपना घरी, कृष्ण सांदीपना घरी, कृष्ण सांदीपना घरी,
विष्णू रुद्र देव वाकी रहे भक्ती करते गुरु भक्ती सर्व करते गुरु भक्ती करते गुरु भक्ती सर्व करते. राष्ट्रसंत लिहितात, गुरु सारिखे दैवत नाही नाही त्रिभुवनात, ब्रह्मा विष्णू रुद्र देव करते गुरु भक्ती सर्व. कृष्ण सांदीपाना घरी वाहत से मोळी शिरी, तुकड्या मने नवल काय जेने लावी अली सोय. ऐकू तेव्हा की नाही, संतांनी आपला परमार्थाचा प्रपंचाचा मार्ग सरळ केला, काही गुंतागुंत ठेवली नाही. संत खूप दयाळू महाराज हो. आम्ही इतके वर्ष सांगतो, कुठं चमत्कार सांगितले नाही, कुठं अवडंबर सांगितलं नाही, कोणाला पायाखाली तुळवलं नाही, कोणाला डोक्यावर घेतलं नाही. वस्तुस्थितीचं ज्ञान संत सज्जन देतात. तर संत म्हणजे आहे तरी काय? अरे माणसाच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना ज्या क्षणाला सज्जनपण आहे तो त्याचं नाव संत आहे. संत म्हणजे काय? वेश घातलेला जटा वाढवणारा संत नव्हे, अमुक पंथाचा संप्रदायाचा माणूस म्हणजे काही संत नव्हे. विचारसरणी ज्या माणसाची जी आहे, ज्या विचारसरणीच्या अनुषंगाने माणसाच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना सत्प्रवृत्ती संवर्धनाचं काम होते. बोलणं हे सत्प्रवृत्ती संवर्धनाचं असावं. व्यक्तिगत जीवन, सामाजिक जीवन, कौटुंबिक जीवन जगत असताना आपल्या जगण्यामध्ये आपली जी विचारधारा आहे ती शोषक नसावी, रक्षक असावी. संतांचे साहित्य जे आहे, साहित्याचा सिद्धांतच असा आहे, सिद्धांत रूप तत्वज्ञान लोका माझी रुजविल्या विन, न होय पंथ द्वेषादिकांचे उच्चाटन नेहमी करता. म्हणून देव आवळावा म्हणी काम करावे हातानी. आतापर्यंत कथानक एकच गोष्ट घ्यायची, देव यासाठी आहे. देवांचं चरित्र, देवांचा आदर्श, देवांचे विचार जे आहेत त्या विचारसरण्यांनी आपल्या हाताने काम करून स्वतः जगलं पाहिजे. लक्षात घ्या, देवाच्या भरोश्यावर, सरकारच्या भरोश्यावर, संतांच्या भरोश्यावर, नशिबाच्या भरोश्यावर राहू नका. हात त्यासाठी आहे ना. कोणतं काम करायचं आहे? काम करावे हाताने. हाताने कोणतं काम करायचं? उदरनिर्वाह, उचित उदरनिर्वाहाचं काम आणि स्वपरहितांची जपणुकीचं काम. दोनच काम या माणूस देहामध्ये आलेल्या जीवाला करायचं. लक्षात घ्या, क्षेत्र कोणतंही असो, राजकारण असू द्या, समाजकारण असू द्या, धर्मकारण असू द्या, शालेय कार्यक्रम असू द्या, प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्या त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जे करतो त्यामध्ये सत्प्रवृत्ती संवर्धनाचं काम केलं पाहिजे. म्हणजे आपल्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, परस्पर संबंधित व्यवहारामध्ये, जगण्यामध्ये सत्प्रवृत्तीची संवर्धन वाढ झाली पाहिजे. घरीदारी शिक्षकांनी तेच काम करावं, राजकारणी लोकांनी तेच काम करावं, आमच्यासारख्या धार्मिक लोकांनी तेच कार्यक्रम राहावं, कीर्तनकार प्रवचकांनी तेच काम करावं. अरे आपली प्रवृत्ती, सत्प्रवृत्ती वाढली पाहिजे ना. कुप्रवृत्ती आपल्या जीवनामध्ये आली तर कोणता देव तुम्हाला सुख देणार आहे? राजो, देव सुखदुःख द्यासाठी आपले नौकर आहे का? देवांनी सुखाचा मार्ग सांगितला आहे. आमच्या शालेय शिक्षणामध्ये ज्ञान आहे. काल परवा मी मारेगावला सांगितलं ज्ञानाचे प्रकार. शैक्षणिक ज्ञान आहे, सामाजिक ज्ञान आहे, धार्मिक ज्ञान आहे, भौतिक ज्ञान आहे, आध्यात्मिक ज्ञान आहे, पारक ज्ञान आहे. ज्ञान नाही समाजामध्ये. कोण म्हणते शाळेमध्ये ज्ञान नाही, कोण म्हणते समाजामध्ये ज्ञान नाही, कोण म्हणते मठ मंदिरामध्ये ज्ञान नाही. पण घ्याल तेव्हा ना राजो, आपण ते घेत नाही. म्हणून महाराज दुसऱ्याच्या मधात सदा सत्पात्री उपकार तोची देवाचा किंकर. सत्पात्री आणि कुपात्र दोन पात्र आहे. सत्पात्र म्हणजे आपण ज्याच्याशी संबंध जोडतो, व्यवहार करतो, ज्याची पूजा करतो, ज्यांना दान देतो, व्रत करतो, ते तीन गोष्टी आहेत पात्रतेच्या. एक दयादृष्टी, दुसरे पूज्यदृष्टी, तिसरी कर्तव्यदृष्टी. जीवन जगत असताना प्रत्येकाने प्रत्येक क्षेत्रामध्ये, क्षेत्र सगळे चांगले आहे असं काही कोणी समजू नये. ब्राह्मणांच्या अध्यापनाचं काम श्रेष्ठ आहे आणि आमच्या चांबार भाऊचं जोडाशिवाचं काम कनिष्ठ असं समजू नये. क्षेत्र सगळेच चांगले आहे. ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही जन्माला आले त्या क्षेत्राचा अपमान करू नका, त्या क्षेत्राला तुच्छ मानू नका. चांबाराच्या घरी या, बौद्धांच्या घरी या, गोंडा कोलामाच्या घरी या, ब्राह्मणांच्या घरी या. आपल्या प्रादेशिक जमिनीनुसार आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये जन्म घेतलेला आहे. त्या त्या क्षेत्रामध्ये आमच्या आई बहिणींनी, भाऊ भावंडांनी त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना
सत्प्रवृत्ती संवर्धनाचं काम केलं पाहिजे. जगत असताना, बोलत असताना, संबंध जोडताना, व्यवहार साधताना आपल्या त्या प्रत्येक क्षणाला होणाऱ्या व्यवहारामध्ये कुप्रवृत्तीचा शिरकाव होता कामा नये असं देवाचं म्हणणं आहे, संतांचं म्हणणं आहे. आपण कुप्रवृत्तीच्या मार्गाने गेलो तर देव काय करणार आहे राजो? काही ऐकाल, काही बोलाल, काही सांगाल, देव काय करणार आहे राजो? नाही. विचार केला म्हणून सदा सत्पात्री उपकार. प्रत्येक माणसाने जीवन जगत असताना आपल्या अंतःकरणामध्ये सत्पात्र लोकांवर उपकार केले पाहिजे. आता सर्पामध्ये जीव देव आहे, विंचवामध्ये देव आहे. जे जे भेटे भूत ते ते जाणी जे भगवंत. हाची भक्तियोग निश्चित जाण माझा देव. सगळ्या प्राण्यामात्र आहे. म्हणून का विंचवाला खिशात ठेवतो म्हणता का? सापाला दूध पाजतो म्हणता का? देव आहे तर नाही 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 नाही. सत्पात्र कुपात्र पहा. पात्र चित्त शुद्ध ग्वाही ते सांगणे न लगे काही. लक्षात घ्या. पात्र विचार करा की आपण आज कोणतं काम केलं पाहिजे. भरपूर विषय आहे राजो. रात्र जाईल तरी विषय संपत नाही. परंतु बऱ्याच लोकांना जात आहे. म्हणून सद्गुरु वचन सुनो संतो मती लीजे शिरभार. गुरुच्या वचनाचं प्रतिपालन करा. देवांच्या वचनाचं प्रतिपालन करा. सद्गुरु वचन सुनो संतो मती लीजे शिरभार. हा मोठा बोजा आपल्या डोक्यावर घेऊ नका. बोजा हलका करण्यासाठीच परमार्थ आहे. बोजा वाढवण्यासाठी परमार्थ नाही आहे. हो हजूर ठाडकत आहे अपतई समर संभार. आपलं युद्ध सांभाळा. कोणतं युद्ध आहे राजू? जीवन जगताना कुठं अडचण आहे? नरदेही क्षेत्री झुंपले भांडणा. 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 बुद्धी अनज्ञान दोघे वैरी. बुद्धी अनज्ञान ज्ञान बुद्धी अनज्ञान दोघे वैरी. बुद्धी अनज्ञान दोघे वैरी. मित्र हो, विचार करा. कोणी आपल्याला फसवून राहिला नाही, कोणी आपल्याला लुटून राहिला नाही. आपल्या नरदेह क्षेत्रामध्ये जीवन जगत असताना दोन वैरी आहे. दोन वैराचं भांडण आहे. बुद्धी आणि ज्ञान. संतांनी दिलेलं ज्ञान आणि आपल्यामध्ये उपजणारी वृत्ती याचं भांडण आहे. बुद्धी आणि ज्ञान दोघे वैरी. व्यापार बुद्धीचा ज्ञानाची आघरे. व्यापार बुद्धीचा ज्ञानाची आघरे. व्यापार बुद्धीचा ज्ञानाची आघरे. ज्ञान आले दारी फिरोनिया. ज्ञान आले दारी फिरोनिया. माझे माझा भार करावे मोकळे. माझे माझे भार करावे मोकळे. माझे माझं घर
झुंपले भांडणा नरदेही झुंपले भांडणा नरदेही झुंपले भांडणा. लक्ष वेदांतर्मुख करा, आतमध्ये पहा. झगडा कुठे बाजू? आपला घात आपणच करताव. नरदेही क्षेत्री झुंपले भांडण बुद्धी अनज्ञान दोघे वैरी. राष्ट्रसंतांचे वचन आहे, तुकारामाचे वचन आहे, आमच्या आप्पाजीचे वचन आहे, आमच्या घरच्या वडील लोकांचे वचन आहे. आमची म्हातारी सांग बापू हळू जा रे, ठेच लागल. बुद्धी कहती है लेकिन सुनते है कौन? कुठं नाही प्रेरक, मार्गदर्शन करणारे, तुमचे हितचिंतन करणारे. का अनंत मार्गदर्शक आहे का मारेगावला? अरे आपल्या घरात आई वडील आहे काळजी घेणारे, आपल्या गावात चांगले सज्जन लोक आहे राजे हो. सज्जन लोक तुमचे हितचिंतक आहे. परंतु आपल्या नरदे क्षेत्रामध्ये दोघांचं भांडण, वृत्त नरदेही क्षेत्री झुंपले भांडण वृत्ती अनज्ञान दोघे वैरी. आपली वृत्ती आणि संतांनी दिलेली विचारधारा ज्ञान याचं भांडण होत आहे. माणसाला वाटते लोभ खराब आहे, लोभ करू नये. तर वृत्ती म्हणते का होते थोडासा केला तर नाही. माणसाला वाटते या संसारात काही पडलं नाही, खराब गोष्ट आहे. बायको पुट्टेत काही पडलं नाही, वृत्ती का पडलं नाही पण करणं करू सुटू देते का बाबाजी? कोणी कुणाचे नसे हे जरी ठावे असे, नैश्वर्या जीवनी हा जीव मायेत का फसे. कुणाला सांगते प्रपंचामध्ये काय संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे. काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले ओढाड, कौनाते शरण जाऊ दृष्टी देगा निर्मळ. नाही सगळ्यांना माहित आहे पण सुटते का नाही? वृत्ती थांब नाही. ये गो विठाबाई, ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. ये ग विठाबाई गाणं ऐकलं तुम्ही? मतितार्थ काय आहे? नाही नाही, जी जी वृत्ती बाहेर धावे ती येते. ही जी मनोवृत्ती आपली ती मनोवृत्ती बाहेर पाहत आहे, काही ऐकत आहे, काही बोलत आहे, काही वाचत आहे, काही सांगत आहे. तिला म्हणते ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. ये ग विठाबाई. कोणती? जी जी वृत्ती बाहेर धावे ती येते मागोती परतावे, येणे अभ्यासे स्थिरावे आपोआप. जर तुम्हाला संतांनी दिलेली स्थिरता शांतता टिकवायची असेल, जर या मायाजालामध्ये भवजालामध्ये फसायचं नसेल, चमत्कार अवडंबर गाजवणारे लोक आहे, जे लुटणारे लोक आहे, शोषक लोक आहे, भक्षक लोक आहे, यांच्यापासून आपल्याला जीव वाचवून स्थिर शांत जीवन जगायचं असेल, या वृत्तीला मागं वळवा. लक्षात घ्या. ये ग विठाबाई. ए वृत्ते, ए गुणवंते बेलरी तव गुणवर्णी ना. ए गुणवंते गुणवान वेली मनवृत्ते मागे ये. या जंजालाच्या मागे जाऊ नको. विचार कर आपल्या जीवाचा. आपण विचार करत नाही. सदा सत्पात्री उपकार तोची देवाचा किंकर. मग यासाठी काय करायला? मुखी बोले बोले मुखी वागे देही, वृत्ती त्यांची निसंदेही. कसं पाहिजे आपण? बोले मुखी वागे देही, वृत्ती त्यांची निसंदेही. संत काय सांगतात ते लक्षात घेतलं पाहिजे. आपण जे बोलतो जे ठरवतो त्या प्रकारे जीवन जगलो पाहिजे. जीवन जगण्यासाठी उपदेश आहे मित्र. तुकड्या दास म्हणे वागावयासाठी आणि पाडिल्या परिपाठी व्यवहारी त्या. हे सगळे उपक्रम आपल्या समाजामध्ये आहे. भागवत होत आहे, पूजापाठ होत आहे, देवाचं पूजन होत आहे, उपास तपास होत आहे. हे प्रत्यक्ष वागण्यासाठी आहे बाबाजी. नुसतंच बोलण्यासाठी सांगण्यासाठी भजण्यासाठी नाही. जीवन जगत असताना प्रत्येकांना परस्पर पण जीवन जगता आलं पाहिजे. एकमेकांना सहकार्याची भावना जागृत केली पाहिजे. आपण प्रत्येक जणाचे रक्षक बनलो पाहिजे, भक्षक बनता कामा नये. आमच्या कीर्तनामध्ये मी इथं बसलो, अनंत महाराज कष्टकरी लोक आहे,
दोन पैसे कमवणारे लोक आहे. त्यासारखं मी सुद्धा कष्ट करून जेवलो पाहिजे. मी फक्त देवाच्या भरोशात जगलो राहून तुम्हाला म्हटलं, लोका सदा सांगे अमृतची प्यावे ना आपण न सेवावे ताक कदा. लोकाला म्हणलं का अमृत प्या गेलंच भर ना आपण ताकही नाही सेवाचं. भगवंत तुम्हाला देणार आहे, तुम्हाला काही पडू देत नाही, तुम्ही त्याचं नाम घ्या. तू काय तिथून नेते का लुटून, मग तुला काही मिळत नाही. भगवान कमी पडू देत नाही असं तुझं म्हणणं आहे. तू काय या गावातून लुटून नेते, लोकांना फसवतो की नाही. म्हणून मित्र, भगवान की जय क्यों करे, सच काम क्यों करते नाही. कारण काय, म्हणून आपण काही आपल्या डोक्यात प्रकाश केला पाहिजे. म्हणून जसं आपण वाचतो, ऐकतो, अभ्यास करतो, बोलतो, तसं आपल्या देहाने वागलो पाहिजे की नाही. बोले मुखी वागे देही वृत्ती तयांची संदेही. म्हणून संत लिहितात, मुँह का भूषण वही है, मुँह का वही सत ज्ञान जग को बोलना, सत ज्ञान जग को बोलना है. मुँह का भूषण वही है, मुँह का सत ज्ञान जग को बोलना, सत ज्ञान जग को बोलना है. मुँह का है, मुँह का है, मुँह का भूषण है. नेत्र का भूषण वही गुरु ज्ञान, है. नेत्र का भूषण वही गुरु चरण देखे डोलना, गुरु चरण देखे डोलना, गुरु चरण देखे डोलना है. मुँह का भूषण वही है, मुँह का भूषण वही है, मुँह का भूषण है. मुँह का भूषण वही सत ज्ञान जग को बोलना. कुणाला सांगायचं असेल तर तोंडाने दिले प्रभूने तोंड तुला, पण व्यर्थची बडबड करू नको. बोलशील जे तुझ्या मुखातून अर्था वाचून बोलू नको. आपलं बोलणं, आपलं सांगणं, आपलं ऐकणं तथ्यपूर्ण असलं पाहिजे. भाऊजी, सांगणाऱ्याने सत्यची सांगावे आणि ऐकणाऱ्याने तथ्यपूर्ण ऐकावे. राष्ट्रसंतांची ओवी आहे. म्हणून आपल्या तोंडाने जे बोलणं आहे ते कसं असलं पाहिजे, अर्थपूर्ण असलं. है मुँह का भूषण वही सत ज्ञान जग को बोलना, है नेत्र का भूषण वही गुरु चरण देखे डोलना, है हाथ का भूषण वही उपकार करना दीन पे, है देह का भूषण वही रहना जगत में लीन पे. संतांचे वचन आपल्या डोक्यावर घेतले पाहिजे, गांभीर्यानं विचार केला पाहिजे आणि प्रत्येक अभंगाचा, प्रत्येक शब्दाचा अर्थ करून अर्थपूर्ण जीवन जगलं पाहिजे. कलह अर्थशून्य भासे मजहा, कलह जीवनांचा